या विषयामध्ये सुद्धा स्वतःवर बेतेल याची काळजी न करता ते संघर्ष करतायत. यात काही अडचण नाही आणि असं करायलाही पाहिजे. सत्ताधारी पक्षाचा आमदार असूनही इतका घणाघात करणं हे सोपं नाहीये. पण मी त्यांना असं म्हणेन की आपल्या समाजात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत आपण. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचं चारित्र्य तिच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमीच काळजी घेतली. ते मात्र ते आपण सगळेजण जाणतो. आणि त्यामुळे अशा प्रकाराने वाद चाललेला आहे कुठला तरी दुसरा राजकीय आहे, प्युअरली राजकीय आहे, सामाजिकही आहे, संवेदनशील पण आहे. पण त्याच्यामध्ये अशा काही अभिनेत्रींचं नाव जोडणं, सुरेशजी माझे मित्र आहेत, मी त्यांना फोन करून सांगणार आहे. मी 2 दिवस गुजरातमध्ये प्रवास करतो, ट्राय केला, लागला नाही. आज मी बोलणार आहे. सुरेशजी, कुणाही महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल, बदनामी होईल असं आपण काही बोलता कामा नये. प्राजक्ता माळीने पण काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. पण मी सुरेशजींना स्वतः विनंती करणार आहे की बाबा, पार्टीचे एक आमदार असून तुम्ही हे करतात, याबद्दल 2 मतं आहेत. किंवा पार्टीचे तुम्ही कार्यकर्ते आहात तर पार्टीमध्ये बोला, पण तरीही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही बोलला नाहीत तर लोक तुमच्या मागे राहणार नाहीत. आणि तुम्ही, मला माहिती आहे की मराठा आरक्षणाच्या आंदोलनात तुम्ही पाहिलं की सुरेश धस ही एक आग आहे. आणि त्यामुळे त्यावर मी काही टिप्पणी करणार नाही की त्यांनी बीजेपीचा आमदार असणे असं करावं की नाही करावं. त्यांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून केलं पाहिजे. पण प्राजक्ता माळी असं नाही, 2-3 नावं घेतली. तर ते काही त्यांनी करू नये अशी मी त्यांना विनंती करतो.